असेच नवीन कीर्तन व भजन बघण्यासाठी आत्ताच भक्तिनाथ चॅनलला सबस्क्राइब करा। सारा सारा विचार करा उठा उठी, 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 नाम धरा कंठी विठोबाचे, नाम धरा कंठी विठोबाचे, नाम धरा कंठी विठोबाचे, सारा सारा विचार करा उठा उठी, सारा सारा विचार करा उठा उठी, सारा सारा विचार करा उठा उठी, विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे, नाम धरा कंठी विठोबाचे, नाम धरा कंठी विठोबाचे, दयाच्या चिंतने निसेल संकट, दयाच्या चिंतने निसेल संकट, दयाच्या चिंतने निसेल संकट, दयाच्या चिंतने निसेल संकट, कराल दुर्घट भव सिंधू, कराल दुर्घट भव सिंधू, कराल दुर्घट भव सिंधू, जन्मोनिया कुळी वाचे स्वरे राम, 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 धरी हाची नेम अहर्निशी, हरि हाथ नेम अहर्निशी, हरि हाथ नेम अहर्निशी, दयाच्या चिंतने निसेल संकट, दयाच्या चिंतने निसेल संकट, दयाच्या चिंतने निसेल दयाच्या चिंतने निसेल संकट, कराल दुर्घट भव सिंधू, कराल दुर्घट भव सिंधू, कराल दुर्घट भव सिंधू, तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत, तुका म्हणे कोटी कोटी पुनीत, तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत, तुका म्हणे कोटी कोटी पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे, भावे गाता गीत विठोबाचे, भावे गाता गीत विठोबाचे, दयाच्या चिंतने निसेल संकट, दयाच्या चिंतने निसेल संकट, दयाच्या चिंतने निसेल दयाच्या चिंतने निसेल संकट, कराल दुर्घट भव सिंधू, कराल दुर्घट भव सिंधू, कराल दुर्घट भव सिंधू, रघुमा जय विठोबा, रघुमा जय विठोबा, जय विठोबा, रघुमा जय विठोबा, रघुमा जय विठोबा, रघुमा जय। टाळी 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 सर्वांनी टाळी वाजवा. विठाल 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 वा एकदा जोरदार हॅलो सारा सार विचार करा उठा उठी, सारा सार विचार करा उठा उठी, सारा सार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू, गजाननं भूतगणादिसेवितं, कपीथ जम्बूफलचारुभक्षणम्, उमासुतं शोकविनाशकारकं, नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम्, शुक्लं ब्रह्मविचारसार परमामद्दायं जगद्व्यापिणीं
वीणा पुस्तकधारिण भेदं जड्डन्धकारापहां हस्ते स्फाटिक मालिकां विदधति पद्मासने संस्थितां वन्दे तां भगवती परमेश्वरी बुद्धिप्रदां शारदां कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि महायोगपीठे तटे भीमरथं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं प्रथमणमाण दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकालंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस प्रदेशं विदिंद्रादिदैवै सदास्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकराय दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रभु रामाणे दर्शन द्यावे प्रभु रामाणे दर्शन द्यावे गातो मुखी हरिनाम हरिनाम गातो मुखी हरिनाम अंतरी माझ्या रात्रंदिन तो वास करील श्रीराम 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 प्रभु श्रीराम नमो सद्गुरु तुकया ज्ञान
नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि जयांचे केले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारो आता सेवे लागे सेवक झालो विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निसेल संकट तराल दुर्गट भवसिंधू। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा हा 4 चरणांचा नामाचा महिमा त्याचप्रमाणे या समाजाला उपदेश करणारा अभंग आज प्रस्तुत सेवेकरता घेतलेला आहे। विठ्ठल तुकोबारा या अभंगामध्ये सांगतात सारा सारा विचार करा उठा उठी। संसारात आलेल्या प्रत्येक जीवाला माझे तुकोबारा असं म्हणतात बाबांनो सार काय आहे आणि असार काय आहे या 2 गोष्टींचा विचार तुम्हाला या संसारात आल्याच्या नंतर करायचा आहे। मी काय म्हटली सार काय आहे आणि असार काय आहे या 2 गोष्टींचा विचार संसारात आलेल्या प्रत्येक जीवाला करायचा आहे। परंतु तो करत असताना तो कसा करायचा आहे। सारा सारा विचार करा उठा उठी। उठा उठी म्हणजे काय सावधानपूर्वक जलद गतीने तुम्हाला करायचा आहे, सावकाश पद्धतीने करायचा नाही। बरं विचार केल्यानंतर नेमकं करायचं तरी काय नाम धरा कंठी विठोबाचे। सार आणि असार या 2 गोष्टींचा विचार करून त्या भगवान परमात्म्याचं नाम तुम्हाला तुमच्या कंठामध्ये धारण करायचं आहे। मग का हो तुकोबारा तुम्ही आम्हाला सांगता ते असार असार ह्या 2 गोष्टीचा विचार करायला सांगता ते, परंतु एवढी घाई कशा करता। तुकोबारा असं म्हणतात तराल दुर्गट भवसिंधू तयाच्या चिंतने निरसेल संकट। जे तुमच्यावरती अनेक जन्मापासून
जे दुःख आहे, जे संकट, खऱ्या अर्थाने जे संकट तुमच्यावरती आलंय ना, ते दूर करण्याकरता माझे तुकोबराय आले. बरं, माझे तुकोबराय ते संकट दूर करण्याकरता आले आणि तुम्हाला ते सांगतात ते की ते नाम तुमच्या कंठात तुम्ही धारण केलं ना, तर त्याचं चिंतन करा. नाम घेऊन नुसतं बसू नका. त्या नामाचं काय झालं पाहिजे? बोलत चला ना. रोज कीर्तन करशे ना मी, तुम्हीच लेक्ष बर का. तर याच्या चिंतने, त्या नामाचं चिंतन करून, नामाचं स्मरण करून काय होणार आहे? तराल दुर्गट भवसिंधू, जो दुःखरूप असणारा भवसागर आहे, भवसिंधू आहे, त्याच्या चिंतनाने तुम्हाला तरुण जाता येईल. बरं का हो तुकोबराय, अजून काय करायचं बरं आम्हाला? जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम. आपण या देहरूपी कुळात जन्माला आलोय. हे आपलं काय आहे? कुळ. गोकुळ. गो म्हणजे इंद्रिय आणि कुळ म्हणजे समूह. हे जे शरीर रूपी आहे ना, हे कुळ, या शरीर रूपी आपण या ठिकाणी मनुष्य देहामध्ये आपण जन्माला आलो. आणि जन्माला आल्याच्या नंतर या मनुष्य देहाचं सार्थक आहे की भगवंताची प्राप्ती. म्हणून जन्मोनिया कुळी, जन्माला आल्याच्या नंतर वाचे स्मरे राम, वाचणे आणि त्या परमात्म्याचं स्मरण आपल्याला करायचं आहे. आणि ते कसं करायचं आहे त्याचा नित्यनेम देखील सांगतात. धरी हाची नेम, हा नेम, नित्यनेम नामी. आपल्याला काय सातत्य ठेवायला सांगितलं तुकोबरांनी. एकदा नाम घेतलं आणि शांत बसायचं असं नाही. 7 दिवस तुम्ही पारायणाला बसले, तेवढेच बसायचं का? घरी गेल्यानंतर परत तुम्ही पारायण सुरू नाही करू शकत का? काहीतरी प्रतिक्रिया तर द्या. हा, म्हणजे घरी गेल्यानंतर पण आपण करू शकतो ना? का फक्त ठेका धरलाय का अखंड हरिनाम सप्ताहामध्ये फक्त तिथंच ज्ञानेश्वरी पारायण केलं, असं काही ठेका धरलाय का कोणी? नाही. म्हणजे घरी जाऊन सुद्धा आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करू शकतो. मग आमचे तुकोबराय म्हणतात, अरे लेकरांनो, मायबापांनो ऐका ना, धरी हाची नेम अहर्निशी, सतत त्या भगवान परमात्म्याचं तुम्हाला चिंतन करायचं आहे. मग का हो तुकोबराय, एवढं आम्ही चिंतन करू, ते पण सातत्याने चिंतन करू आम्ही, त्याचा फायदा काय? कारण आपण फायद्याशिवाय बोलत, संतांजवळ जातो, देवाजवळ जातो, आधी फायदा बघतो, स्वार्थ बघतो. इथं आपला कुठे स्वार्थ साधला जातोय का? इथं आपल्या काही इच्छा मागण्या ह्या पूर्ण होत आहेत का? तेव्हा कुठे आपण देवाकडे एक पाऊल टाकतो. देव पण तेवढा हुशार. देव असं म्हणतो, तुम्ही 1 पाऊल टाका, मी 2 पाऊल टाकेल, फक्त 1 पाऊल टाकण्याचा तरी प्रयत्न करा. तसं तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत. तुकोबराय म्हणतात, तुम्ही नामस्मरण केलं ना माय बाप हो, तुम्ही चिंतन केलं ना माझं, तर काय होणार आहे? तुमच्या कोटी कुळाचा उद्धार फक्त या नामस्मरणाने होणार आहे. परंतु ते नामस्मरण कसं घ्यायचं आहे? भावे गाता गीत, तुमच्या शुद्ध अंतकरणाने ते नामस्मरण तुम्हाला घ्यायचं. नाहीतर मनी नाही भाव, आणि देव आम्हाला मनात काय भावाचा लवलेश नाही, आणि फक्त देवा माझी इच्छा, माझ्या मागणी, माझी जे काही आकांक्षा आहे ते पूर्ण कर. मला सांगा, तो तुम्हाला भेटेल का हो? नाही भेटणार. म्हणून तुकोबराय असं म्हणतात, चिंतन करा, नामस्मरण करा, परंतु कसं करा? भावे गाता गीत विठोबाचे. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा सरळ भावार्थ सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला, परंतु वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार अल्पसहा परिहार देणं हे वक्त्याचं इति आद्य कर्तव्य आहे. म्हणून अल्पसहा परिहार द्यायचा तो असा: अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने आता आपला सप्ताह, आजच काल्याच्या कीर्तनाने आपल्या सप्ताहाची सांगता झालेली. आता सिरियलचा दुसरा एपिसोड, दुसरी सिरियल बरं का. आता जसं सिरियल एक सिरियल संपल्यानंतर लगेच दुसरी सिरियल लागते ना, आता आपला 7 दिवसाचा सप्ताह. फक्त इथले कलाकार चेंज झाले, आमचे भूषण महाराज झाले, सगळे आले, फक्त कलाकार चेंज झाले, पण मात्र टीव्ही जशी एक असते, सिरियल
बदलत राहतात. अगदी त्याचप्रमाणे आपला 7 दिवसाचा सप्ताह संपला. मग आता नेमकं कशा करता जमलो आहे, काही प्रयोजन काय? जर 7 दिवसाचा आपला सप्ताह त्या ठिकाणी समाप्त झालेला आहे, त्याची सांगता झालेली आहे, मग निमित्त काय, प्रयोजन काय? तर श्रावण मासानिमित्त आपण ह्या ठिकाणी भगवान भोलेनाथांची शिवलिंग या ठिकाणी आपण स्थापना करणार आहोत. आणि त्या निमित्तानं हा 3.5 दिवसाचा कीर्तन महोत्सव, 4 दिवसाचा कीर्तन महोत्सव आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. आणि या कीर्तन महोत्सवातील पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा तुमच्या सर्वांच्या, आता मी माझ्या लेखी मी लाडकी समजते बरं का. आहे का मी लाडकी तुमची? हा काका आहे का लाडकी? आहे ना. हा, तुमच्या सर्वांची लाडकी वैष्णवी दीदी, आज तिच्याकडे आज ही सेवा प्राप्त झालेली आहे, भेटली आहे. त्याबद्दल मी सर्व माझ्या पितातुल्य असणारे, ज्यांनी संपूर्ण हा घाट तुमच्या आमच्या आनंदासाठी रचला, त्यांचा एकच उद्देश होता, फक्त आपल्या परिसरातील प्रत्येकाला ही आध्यात्मिक व्यासपीठावरून भगवान परमात्म्याचा आनंद प्राप्त व्हावा, याकरता ज्यांनी हे संपूर्ण आयोजन केलं असे आमचे श्री पोपटराव जेजूरकर व तसेच सर्व सप्ताह कमिटीचे सदस्य असतील, आमचे सर्व पितातुल्य असणारे सर्वांनी ही सेवा माझ्याकडे सुपूर्त केली. याबद्दल आता मी माझ्याच घराचं कसं काय कौतुक करू, माझ्याच घरातील लोकांचं कसं काय कौतुक करू, तरी देखील नियमाप्रमाणे मी त्यांचे आभार व्यक्त करते की त्यांनी ह्या ठिकाणी मला सेवा दिली. त्याचप्रमाणे कीर्तनाला उपस्थित असणारे आमचे गायनाचार्य नवनाथ महाराज शिंदे, नवनाथ महाराज चव्हाण आज या ठिकाणी वेळात वेळ काढून, महाराजांना दुसरीकडे कार्यक्रम होता, पण या बहिणीच्या प्रेमापोटी, एका शब्दापोटी ते या ठिकाणी आले. त्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करते. तर नंतर आमचे 7ही दिवस ज्यांनी गायनाची साथ केली, आमचे अविनाश बुवा, आताही ते साथ करीत आहेत. एका बहिणीच्या पाठीमागे सदैव ते असेच पाठीशी उभे राहतात, तेही या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे गुरुबंधू, ज्येष्ठ गुरुबंधू आमचे भूषण दादा असतील, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचेही मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे आमची धनुदिदी असेल, आमची मावशी असेल, पाटील मावशी असेल, आमचे युवा कीर्तनकार अक्षताताई असतील, विनेकरी असतील, त्याचप्रमाणे आमचे काकाश्री हरिभक्त पारायण मधुकर महाराज सोनवणे, ते देखील या ठिकाणी चौबदाराची सेवा या ठिकाणी पार पडत आहेत. त्यांचंही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे सर्व ज्ञान साधना गुरुकुल त्र्यंबकेश्वर या सर्व बालगोपालांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांची विशेष उपस्थिती या कीर्तनामध्ये लाभली, महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य ताळमहर्षी, आपल्या नाशिक जिल्ह्याचं भूषण असणारे, ज्यांच्या नावातच भूषण आहे असे आमचे भूषण महाराज जाधव या ठिकाणी उपस्थित राहिले. दादा, तुमचे जाईचा मारुती मित्र मंडळ, त्याचप्रमाणे महिला भजन मंडळ व माझ्या वतीने तुमचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करते आणि आभारही व्यक्त करते. त्याचप्रमाणे आज जरी माझे गुरुवर्य ब्रह्मलीन भगवान माऊली, ब्रह्मलीन महारू आबा हे जरी शरीर रूपाने जरी नसले, परंतु कार्यरूपाने म्हणा किंवा चैतन्य रूपाने ते माझ्या पाठीशी आहेतच, परंतु तरी देखील त्यांच्या समान असणारे आमचे भाऊ आज ह्या ठिकाणी पाळधुहून इथं आले. कालही होते, परवाही होते, परंतु ते जाणार होते, परंतु लेकीच्या कीर्तनासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले, थांबले. त्याबद्दल भाऊंचे एकदा मनापासून मी आभार व्यक्त करते. बाबांचं नाव काय? त्र्यंबक नाना बंधुरे नाना. त्याचप्रमाणे बंधुरे कीर्तनामध्ये विशेष उपस्थित आहे आमचे बंधुरे नाना असतील. त्याचप्रमाणे आमचे बंधू, ज्येष्ठ बंधू, जे नेहमी मला मार्गदर्शन करत असतात, कुठं चुकले तर हक्काने मला जे सांगतात, असे आमचे हरिभक्त पारायण निलेश महाराज जाधव, ते देखील या बहिणीच्या कीर्तनामध्ये मोठ्या अंतकरणाने, खरं तर सांगू का, माझी पात्रताने दादांसमोर ह्या ठिकाणी कीर्तन करायची, तरी देखील एक मोठं अंतकरण करून दादा ह्या ठिकाणी कीर्तनाला बसलेत. त्याबद्दलही त्यांच्या मनापासून मी आभार व्यक्त करते.
त्याचप्रमाणे आमचे बोराडे महाराज असतील, वाघ बाबा असतील, आमचे भाबड काका असतील, तसेच सर्व आमचे जजुकर मावशी असतील, कविता मावशी असतील, सर्व जयश्री मावशी असतील, सर्वांचे एकदा मनापासून मी आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे उत्तम अशी साऊंड सिस्टीम ज्या दादांची आहेत असे आमचे राहुल दादा, त्यांचे हे एकदा मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल बघा, आता 4 दिवसाचा हा सोहळा कशा निमित्त आहे? शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा आहे आणि त्या निमित्ताने आपण हा कीर्तन महोत्सव आयोजित केलेला आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिला गेलं तर या शिवलिंगाची स्थापना याची जर पूर्वपीठिका जर आपण पाहिली तर शिवपुराणाचा जर आपण अभ्यास केला तर त्यामध्ये खूप सुंदर असं वर्णन केलेलं आहे. खूप सुंदर कथा त्या ठिकाणी सांगितल्या आहेत. नामदेवराय म्हणतात, करील जो प्रश्न सांगील जो कथा श्रवणी करता उद्धरती. जो खऱ्या अर्थाने प्रश्नाला उत्तर म्हणून, कारण कसं जर आपण पुराणामध्ये पाहिलं 6 शास्त्र 18 पुराण यामध्ये कोणीतरी प्रश्न विचारला आहे आणि समोरचा उत्तर सांगतोय. या दोघांमधला संवाद आणि त्यातून निघालं जे ज्ञान आहे ते ग्रंथ रूपाने आपल्यापर्यंत आलेलं आहे. मग ह्या शिवलिंगाची स्थापना जर आपण बघितलं अनादी कालापासून आहे, मग ती कधी आहे याचं आपण थोडं चिंतन करूया. विठ्ठल त्या ठिकाणी शौनक ऋषी मुनी सूत मुनींना विचारतात, का हो मुनीवर, ह्या देवांचे देव असणारे महादेव, या महादेवांची शिवलिंगाची स्थापना का झाली बरं, कधी झाली, केव्हापासून झाली, हा प्रश्न शौनक मुनी सूत मुनींना विचारतात. तेव्हा सूत मुनी शौनक ऋषींना सांगतात, मुनीवर, एकदा काय झालं, जे सनत कुमार आहेत, ब्रह्मदेवाचे मानसपुत्र, सनत कुमार सनंत असे 4, हे 4 ब्रह्मदेवाचे मानसपुत्र हे नंदिकेश्वरला विचारतात. नंदिकेश्वर म्हणजे आपले भगवान शिवजींचे वाहन नंदी. यांना विचारतात, का हो नंदी, का हो नंदीश्वर, आपले जे महादेव आहे, जे देवांचे हे देव आहे, यांची लिंग स्थापना कधी झाली बरं, हा प्रश्न त्या ठिकाणी सनत कुमार विचारतात. तेव्हा आमचे नंदिकेश्वर म्हणतात, एकदा काय झालं, विष्णू लोकामध्ये आमचे विष्णू भगवान शेष शय्यावरती विराजमान झाले होते, विश्रांती घेत होते. आणि विश्रांती घेत असताना ब्रह्मदेव त्या ठिकाणी आले. आणि ब्रह्मदेव आल्याच्या नंतर आता भगवान विष्णू त्या शय्येवरती विश्रांती घेत होते. ब्रह्मदेव आले. ब्रह्मदेव लगेच बोलायला लागले, ए पुत्रा उठ, म्हणे उठ. कोणाला बोलले? ब्रह्मदेव विष्णूला बोलले, ए पुत्रा उठ. अरे तुझा मी पिता या ठिकाणी आलो आहे, सर्व विश्वाचा मालक, सर्व विश्वाचा विधाता या ठिकाणी मी आलो आहे, तू माझा नमस्कार कर. असं विधान कोणी केलं? ब्रह्मदेवानी. नीट लक्ष देऊन ऐका, ब्रह्मदेवानी विष्णू भगवंताला केलं. तर विष्णू भगवंतांना असं वाटलं, ब्रह्मदेवाला जास्त झाली का मदिरा, जास्त झाली. किती वाटलं की ब्रह्मदेव असं का बोलतात. पण तरी देखील भगवान विष्णूंनी शांततापूर्वक त्या ठिकाणी सांगितलं, अहो ब्रह्मदेवा इकडे या, शांत बसून इथं थांबा. अहो तुम्हाला माहिती, तुम्ही विसरले का की तुम्हाला मी या नाभी कमलामधून माझी उत्पत्ती ही तुमच्यापासून नाही, तर तुमची उत्पत्ती माझ्या नाभी कमलापासून झालेली आहे. तर त्यावेळी आमच्या ब्रह्मदेवाला राग येतो, तुम्ही माझा अपमान करताय का म्हणे. नाही, कारण ब्रह्मा विष्णू आणि महेश या सृष्टीचं पालन पोषण करणारे, या सृष्टीचं संहार करणारे आणि ब्रह्मदेवांकडे जे कार्य आहे ते कार्य कोणतं आहे, या सृष्टीचं काय
निर्मिती या सृष्टीमधील प्रत्येक जीवांना जन्माला घालण्याचं काम आमचे ब्रह्मदेव करतात. मग त्यांना असं वाटलं, या सृष्टीची मी जर उत्पत्ती करत आहे तर या सृष्टीचं सर्व कोण आहे? मी मालक आहे, ईश्वर आहे. म्हणून तुम्ही देखील माझे कोण झाले? पुत्र झाले. माझा तुम्ही मुलगा झाले. याचा अर्थ मी तुमचं कोण झाले? वडील झालो. या कारणाने तुम्ही माझं काय घ्या? दर्शन घ्या. आता ह्या ठिकाणी त्या दोघांमध्ये कलह निर्माण झाला. कोणामध्ये? भगवान विष्णू असं म्हणत होते की मी सर्वश्रेष्ठ आहे, कारण तुम्ही माझ्या नाभिकमलातून जन्म घेतलेला आहे, मी नाही. पण आमचे ब्रह्मदेव म्हणतो नाही नाही, मी तुमचं काय आहे? तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. ह्या दोघांमध्ये वाद निर्माण झालं. या वादाचं रूपांतर कशात झालं? युद्धात झालं. कोणीही त्या ठिकाणी माघार घ्यायला तयार, कोणीही लहान बापाचं व्हायला तयार. प्रत्येकाला काय पाहिजे असतो? मोठेपणा पाहिजे असतो. बघा, संसारामध्ये देखील तसंच आहे. आणि जो व्यक्ती स्वतःला मोठेपण समजतो, मोठेपण त्या ठिकाणी घेत असतो ना, त्याचं कार्य कसं असतं? शून्य असतं. आणि खऱ्या अर्थाने बघायला गेलं ना, मी सर्वांना या ठिकाणी सांगून जाईल, या जाईचा मारुती मित्रमंडळाचं एक वैशिष्ट्य आहे. या मंदिरातले सर्व जे सदस्य आहेत ना, यांना मोठेपणा नकोय. हे सर्व पडद्यामागचे हिरो कोण आहेत? कष्ट करतात, खूप कार्य करतात, या मंदिरासाठी खूप झटतात, परंतु त्यांना असं वाटत नाही की आपलं नाव कोणतरी घ्यावं, की आपलं मोठेपण कोणतरी मिरवावं, असं त्यांना वाटत. सेवा वृत्तीने हे कार्य करतात. त्याच्यामुळे त्या ठिकाणी लहानपण घ्यायला कोणी तयार नव्हतं. मग आता मला सांगायचं इतकंच आहे, या दोघांचं रूपांतर, वादाचं रूपांतर युद्धात झालं. हे एकमेकांना शस्त्र घेऊन जीव घेणे हल्ला करू लागले. आणि हे सर्व पाहिल्यानंतर देवतागण घाबरले. त्यांना असं वाटलं यांच्यातच युद्ध सुरू झालं तर मात्र आपलं काही खरं नाही, कारण हे संपूर्ण सृष्टीचे पालन करते होते, संहार करते होते, जन्मदाते होते. आणि हेच भांडायला लागले तर आपल्यासारख्यांचं रक्षण कोण करेल? हा प्रश्न ह्या देवतागणांना निर्माण झाला. हे सर्व देवतागण कुठे गेले? शिवलोकात गेले. आणि त्या ठिकाणी भगवान शंकर आणि पार्वती मातेला नमस्कार करून या दोघांमधील असणारं जे काही भांडण आहे, हे भांडण त्या ठिकाणी सांगितलं की काय? भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मदेव या ठिकाणी काय करत आहे? सर्वश्रेष्ठ कोण आहे याच्यावरून भांडण करत आहे. पण हे सर्व पाहिल्यानंतर भगवान शंकरांना वाटलं ठीक आहे. त्यांनी एका आडोशाला उभं राहून त्यांची गंमत बघू लागले. भगवान शंकर गंमत बघू लागले. त्यांची भांडण चालू होती. ब्रह्मदेवानी माहेश्वरी आणि यांनी पाशुपत नावाचं जे अस्त्र होतं, अस्त्र म्हणजे इतकं की पूर्ण सृष्टीचाही देखील संहार होऊ शकल असा तो काय होतं? तो अस्त्र होतं. जसं की आत्ताचं काय आहे अणुबॉम्ब, तसं ते शस्त्र फार डेंजर होतं. तर दोघांमध्ये आता त्या पद्धतीचे युद्ध होणार होतं. आणि ते युद्ध, ते शस्त्र उचलणार तितक्यातच आमच्या भगवान शिवजींनी त्या ठिकाणी विशाल असं काय अग्निस्तंभ त्या ठिकाणी प्रगट केलं. आणि प्रगट केल्याच्या नंतर या दोघांचे जे अस्त्र होते ना, ते कसे झाले? निष्क्रिय झाले. काय झाले? निष्क्रिय झाले, शांत झाले. आणि त्यावेळी या दोघांनाही प्रश्न पडला की अशा कोणत्या या अग्निस्तंभाचा प्रभाव आहे, या प्रभावाने हे जे शस्त्र आहे, जे अस्त्र आहे, हे निष्क्रिय झाले? हा प्रश्न दोघांना निर्माण झाला. त्यावेळी ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांमध्ये अशी पैंज त्या ठिकाणी ठरली की जो कोणी हा विशाल अग्निस्तंभाचा शेंडाचा जो शोध घेईल तो सर्वश्रेष्ठ ठरला जाईल. मग ब्रह्मदेवाने विचार केला की मी आता हंस रूपाने काय करेल? ह्या शेंडाचा, ह्या विशाल अशा अग्निस्तंभाचा शोध घेईल. आणि त्या ठिकाणी विष्णू भगवंताने वराह अवतार धारण केला आणि या विशाल अशा अग्निस्तंभाचं जे खोली होती, जे मूळ आहे, ते शोधण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. दोघंही त्या ठिकाणी कामाला लागले. भगवान विष्णू पाताळात गेले, जवळजवळ इतके पाताळ, इतके खोलवर गेले, परंतु देखील त्या विशाल अग्निस्तंभाचा त्यांना काही मूळ लागलं, त्याची खोली त्यांना सापडली नाही. आणि 21 वर्षापर्यंत आमचे ब्रह्मदेव वरती गेले, परंतु देखील या विशाल महाकाय अग्निस्तंभाचा शोध काय त्यांनाही लागला. परंतु आमचे विष्णू भगवान परमात्मा हे प्रामाणिक होते. ते बोलले मला काय याचा शोध लागला, म्हणजे ब्रह्मदेवाला शोध लागला असेल, कदाचित तेच खऱ्या अर्थाने सर्वश्रेष्ठ असू शकतात. म्हणून तोंड म्हणजे चेहरा पाडून ते वर आले. वर आल्याच्या नंतर
आता ब्रह्मदेवाला देखील सापडलं, पण आमचे ब्रह्मदेव खूप चॅप्टर होते. ते म्हटले जर समजा विष्णूला जर सापडला असेल तर तो सर्वश्रेष्ठ ठरेल, परंतु मला काय याचा शोध लागला. तिथून केतकीचं फूल खाली येत होतं आणि त्या केतकीच्या फुलाला ब्रह्मदेवाने शपथ घातली आणि सांगितलं, ए केतकीच्या फुला, हे बघ, आता खाली गेल्यानंतर भगवान विष्णूंना सांगायचं बरं काय, की मला या अग्निस्तंभाचा शेंड्याचा शोध लागला. असं खाली मी विचारल्यानंतर तू त्याची साक्ष, असं त्यांचं दोघांचं ठरलं. आता इथं भगवान विष्णू असे नाराज होते, असे खाली मान घालून त्या ठिकाणी विचार करत होते की माझी अशी कोणती भक्ती, माझी अशी कोणती साधना कमी पडली की मला या विशाल अशा महाकाय स्तंभाचा मला मूळ किंवा खालचं मला सापडलं नाही. असं ह्या विचारामध्ये ते विचार मग्न होते. आणि त्यानंतर आमचे ब्रह्मदेव खाली आले, त्यांनी पाहिलं विष्णू भगवंताच्या चेहऱ्याकडे, यांना काही शोध लागला नाही. म्हणजे इथं आपलं खोटं रेटून जाईल व असं म्हटल्यानंतर म्हणून तुमच्या चेहऱ्यावर दिसते की तुम्हाला काही त्या शिवलिंगाचा, त्या महाकाय अग्निस्तंभाचा काही शोध लागला नाही, पण मला मात्र लागला. आनंदाने सांगत होते. त्यावेळी भगवान विष्णू असं म्हटले, खरं काय, नाही मला तर काही सापडले नाही, पण चांगले आहे. खऱ्या अर्थाने आपली पैस तुम्ही जिंकलेले आहात. तुम्हीच या सर्व जगाचे, तुम्हीच या सर्व सृष्टीचे काय आहेत, ईश्वर आहेत, स्वामी आहेत. मी तुमचं काय करतो, या ठिकाणी नमस्कार करतो. आणि भगवान विष्णू या ठिकाणी नतमस्तक व्हायला सुरुवात करतात. तितक्यातच हे केतकीने सांगितले जी साक्ष आणि ब्रह्मदेवाने सांगितलं जे खोटपणा, हे आमच्या भगवान शिवजींना पटलं. कारण ते सगळं बघत होते, त्यांना ही गोष्ट पटली नाही. ते लगेच त्या ठिकाणी प्रगट झाले आणि सांगितलं, ब्रह्मदेवा तुम्ही काय खोटं बोलत आहात. कारण का माझ्या या स्वरूपाचा कधी कोणाला अंतही लागला नाही आणि शेवटही कोणाला समजलेला नाही. विठ्ठल त्यावेळी ब्रह्मदेवाला सांगितलं की तुम्हाला खऱ्या अर्थाने मला सांगा म्हणे, खऱ्या अर्थाने या स्तंभाचा, ह्या अग्निस्तंभाचा तुम्हाला शोध लागलाय का, या शेंड्याचा शोध लागलाय का. आता साक्षात सर्व अंतर्यामी असणारा भगवान परमात्म्याला माहित होतं, हे ब्रह्मदेवाला कळलं. त्यावेळी ब्रह्मदेवाची मान खाली गेली. तेव्हा भगवान विष्णूला भगवान शंकर म्हणू लागले की विष्णुदेवा हे जे बोलतात ना हे खूप खोटं आहे बरं. कारण माझ्या स्वरूपाचा शोध, या अग्निस्तंभाचा शोध यांना लागलेला नाही. त्यावेळी भगवान शंकरांना ब्रह्मदेवाचा खूप राग आला. त्यांनी सांगितलं की या सृष्टीमध्ये इथून पुढे तुमची पूजा कोणीही करणार नाही. आणि त्या ठिकाणी विष्णू भगवंतांना सांगितलं, इथून पुढे माझ्यानंतर तुम्हाला या ठिकाणी या संपूर्ण सृष्टीमध्ये पूजनीय मानलं जाईल. तुमच्यात आणि माझ्यामध्ये हरिहरा भेद नका करू वाद. हरी आणि हरा याच्यामध्ये भेद केला जाणार. मी आणि तुमच्यात काहीच फरक राहणार नाही. ज्या पद्धतीने माझी सर्व सृष्टीतील लोक पूजा अर्चा करतात ना, त्याच पद्धतीने तुमची देखील पूजा केली जाईल. आणि जे विशाल महाकाय जे अग्निस्तंभ होतं ते म्हणजे काय होतं, ते आता अरुणाचल प्रदेशामध्ये स्थित आहे. आणि प्रथमतः भगवान शंकरांनी तिथे शिवलिंग प्राकट्यकरण त्या ठिकाणी केलेलं आहे. विठ्ठल या सृष्टीला उपदेश केला की या संपूर्ण सृष्टीला सांगितलं की माझ्याही पेक्षा सर्वश्रेष्ठ कोण आहे, भगवान विष्णू आहेत. आणि माझ्या विष्णू भगवंतासाठी माझे भगवान शिवजी शंकर लिंग स्वरूपामध्ये प्रगट झाले. विठ्ठल असे माझे भोलेनाथ कसे आहे, अनादि आहे, अनंत आहेत. त्यांना अंतही नाही आणि प्रारंभही नाही. ते कुठे आहेत, कुठे राहतात ते, शिव केला शोके वासी गोरी धारो के राजा शंकर संकट हरण. माझे भगवान शंकर
शंकर प्रत्येकाचं संकट काय करतात, हरण करण्याचं काम करत असतात. तेरे कैलाश का अंत न पाया, तेरे कैलाश का अंत न पाया, अंत पे अंत तेरी माया, भोले बाबा अंत पे अंत तेरी माया. शिव कैलाशों के वासी, गौरी धारों के राजा, शंकर संकट हरण. संसारात आलेल्या प्रत्येक जीवाचं संकट दूर करण्याचं काम म्हणजे भगवान शंकर करत असतात. विठ्ठल. आणि तेच भगवान शिवजी आपल्याकडे लिंग स्वरूपामध्ये या ठिकाणी त्यांची आता स्थापना होणार आहे. ती ह्या मंदिरामध्ये स्थापना होणार आहे. परंतु आपल्याला देखील या देह मंदिरामध्ये खऱ्या अर्थाने या जीवाचं रूपांतर शिवात करायचं आहे. या देहामध्ये असणारं जे सूक्ष्म देह आहे, लिंग देह आहे, कारण देह आहे, स्थूल देह आहे, या देहामध्ये स्थित असणारं शिव परमात्मा तत्व काय आहे, नीट लक्ष देऊन ऐका. जे शिव परमात्मा तत्व आहे हे तत्व आपल्याला जागृत करायचं आहे, त्याची खऱ्या अर्थाने जागृती करायची आहे. आणि त्याकरताच हा मनुष्य देह आपल्याला प्राप्त झालेला. बघा मी काय म्हटलं की भगवान शंकरांनी विष्णू आणि ब्रह्मदेव यांच्यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे हे तपासण्याकरता स्वतः लिंग रूपामध्ये प्रकट झाले. तसं या मनुष्य देहात आल्याच्या नंतर मी कोण, मी कुठून आलो, मला करायचं नेमकं काय आहे, या गोष्टीचा विचार या मनुष्य देहात राहून आपल्याला करायचा. कारण इतर योनीच्या ठाई हा विचारूची नाही, इतर योनीच्या ठाई हा विचार केला जात. पशु काय पाप पुण्य जाणते, उत्तम मध्यम भोगीते, काय गोपदता मरते, बैरी अंग होते पाप. पशु काय पाप पुण्य जाणते, उत्तम मध्यम भोगीते, गोपदता मरते, बैरी अंग होते इतर योनीमध्ये हा विचार सतसत नावाची बुद्धी ही त्या ठिकाणी जागृत नसते. मनुष्य देहातच आपण विचार करू शकतो. म्हणून खऱ्या अर्थाने अनंत जन्मापासून आपल्याला जे दुःख आहे, या दुःख म्हणजे काय तर आपल्यामध्ये असणारं अज्ञान. ते अज्ञान म्हणजे आपलं जीवपण, आणि जीवपण नाहीसं करण्यासाठी खऱ्या अर्थाने भगवंताने हा देह आपल्याला दिला आहे. आणि या देहात राहून खऱ्या अर्थाने शिवाची प्राप्ती आपल्याला करून घ्यायची. या देहरूपी मंदिरामध्ये आपल्याला खऱ्या आता हे फक्त एक प्रतिमा आहे आपली. काय या मंदिरामध्ये शिवलिंगाची स्थापना होणार आहे. तुम्ही याची कितीही पूजा केली पुण्य तर भेटणारच आहे, परंतु उद्धार तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये, तुमच्या हृदयामध्ये असणारा खऱ्या अर्थाने भगवान परमात्मा जागृत केला तरच तुमचा खऱ्या अर्थाने उद्धार होणार. हे फक्त एक काय आहे, हे तुम्हाला सगुण रूपात देवाची भक्ती करून सगुण रूपातून निर्गुण रूपाकडे तुम्हाला जायचं आहे. बघा भगवान शंकर, महादेव आणि शिव, भगवान शंकर यांची मूर्ती असते ती काय असते, सगुण रूपात असते. आणि ते सगुण रूपाची भक्ती करत 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 तुम्हाला महादेवाची कधी काय असते, पिंड असते, महादेवाची मूर्ती नसते. त्या महादेवाची पूजा करून, त्या लिंग देहाची पूजा करून तुम्हाला निर्गुण निराकार परमतत्व, अविनाशी असणारं परमतत्व म्हणजे शिव, जे कसं आहे अविनाशी आहे, अशा शिव परमात्म्यापर्यंत त्या अवस्थेपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. म्हणजे सगुणाकडून निर्गुणाकडे तुम्हाला पोहोचायचं आहे. हे जे शिवलिंग आहे, हे जे याच्यामध्ये असणारे जे शिव तत्व आहे, हे तत्व पण आपल्या अंतःकरणामध्ये आता या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा होऊन त्या लिंगामध्ये प्राण ओतला जाईल. परंतु आपल्यामध्ये जन्माला आल्यापासून आपल्यामध्ये आहे ना,
त्याची खऱ्या अर्थाने आपला जागृत करायची विठ्ठल. आपल्या देहामध्ये असणारं शिवतत्व तुम्हाला जागृत करायचंय ना. कवर तुम्ही त्या शिवलिंगाला किती पाणी घालणार बरं, किती पाणी घालणार आणि किती बेल वाहणार. परंतु जर तुमचं आंतरिक परिवर्तन होत नसेल तर कितीही पूजा अर्चा केली तरीही तुमच्यात काही बदल होऊ शकत. मग तुमच्यामध्ये बदल करून घ्यायचा असेल तर आमच्या तुकोबर या अभंगाच्या प्रथम सारा सार विचारा, सारा सार विचार, सारा सार विचार करा मोठा मोठी. सारा सार विचारा, सारा सार विचार, सारा सार विचार करा मोठा मोठी. सारा सार विचार, सारा सार विचार, सारा सार विचार करा मोठी. सारा सार विचार, सारा सार विचार, सारा सार विचार करा मोठा मोठी. सारा सार विचार, सारा सार विचार, सारा विचार करा मोठा मोठी. सारा सार विचार, सारा सार विचार, सारा सार विचार करा मोठा मोठी. सारा सार विचार, सारा सार विचार, सारा सार विचार करा मोठा मोठी. सारा सार विचार, सारा सार विचार, सारा विचार करा मोठा मोठी. दयाच्या चिंतने, दयाच्या चिंतने, दयाच्या चिंतने निर्सेव संकट. दयाच्या चिंतने, दयाच्या चिंतने, दयाच्या चिंतने निर्सेव संकट. ओ नाम धरा कंठी विठोबाचे, नाम धरा कंठी विठोबाचे. ओ दयाच्या चिंतने, दयाच्या चिंतने, दयाच्या चिंतने निर्जय संकट. दयाच्या चिंतने, दयाच्या चिंतने, दयाच्या चिंतने निर्शील संकट. सारा सारा विचार करा उठा उठी. काय सांगितले तुकोबरांनी? तुम्हाला तुमच्या देह मंदिरामध्ये शिवतत्वाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर सार कशाला म्हणावं आणि असार कशाला म्हणावं या दोन गोष्टींचा विचार आपल्याला करायचा आहे. या संसारामध्ये जेही दुःखाला कारणीभूत आहे ते कसं आहे? असार आहे. फलकट हा संसार, फलकट हा संसार, फलकट हा संसार, फलकट हा संसार. येथे सार भगवंत, 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 येथे सार भगवंत. फलकट हा संसार, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत. फलकट हा संसार, येथे सार
नामाशिवाय किंवा भगवंताच्या नामाव्यतिरिक्त जे काही आहे ते कसं आहे, फलकट आहे. मग तुमचा संसार असेल, तुम्ही भगवंताच्या व्यतिरिक्त काहीही बोलत असाल, काहीही ऐकत असाल, काहीही पाहत असाल, ते कसं आहे, लटिका व्यवहार सर्व संसार, लटिका व्यवहार सर्व संसार, वाया एरदार हरे वेन, वाया एरदार हरे वेन. लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया एरदार हरे वेन, हरे वेन, वाया एरदार हरे. ज्या दिवशी रविक्रम बाबांचं कीर्तन होतं त्या दिवशी तुफान अशी गर्दी होती. त्या गर्दीचं म्हणजे तुम्हाला कळलं का, ते सर्व संसाराला कंटाळलेले महात्मे होते म्हणून त्यांची गर्दी इथे झालेली. तुम्ही नाही बरं तसे. तुम्हाला भगवान परमात्म्याचं खरं स्वरूप, त्याचं तत्व, त्याचं गुण, त्याची लीला फक्त त्याचंच ऐकायचं आहे म्हणून तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित. ते संसाराला कंटाळले होते म्हणून कुठंतरी हसण्याकरता, कुठंतरी आपलं मन शांत होण्याकरता ते या ठिकाणी जमलेले, ते महात्मे या ठिकाणी जमलेले. परंतु तुम्ही खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर खरे तुम्ही श्रोते आहात बरं. कारण साधू संतांची मर्यादा आपण बाळगून जर आपण त्या चौकटीत राहिलं ना तर खऱ्या अर्थाने माझे आबा, माझे बाबा नेहमी सांगायचे, बाई लोकांना आवडेल असं करायचं नाही, लोकांना आवडेल असं कीर्तन करायचं नाही, देवाला आवडेल ना, देवाला आवडेल ना त्या पद्धतीचं कीर्तन कर. भले का गर्दी तुफान नसली तरी चालेल. आज आमचे नाना देखील बोलले 10 लोक असले तरी चालेल, परंतु भक्ती ज्ञाना विरहित इतर गोष्टी न कराव्यात, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्यात, जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. या मर्यादित राहून जर तुम्ही कीर्तन केलं तर कदाचित हे पावित्र्य राखलं, निश्चितच तुमचाही उद्धार होईल आणि सांगणाराचाही आणि ऐकणाराचाही उद्धार झाल्याशिवाय राहणार. विठ्ठल काय म्हणतात ते सार काय आहे, भगवान परमात्म्याचं नाम आहे. कारण ते कसं आहे, तुम्ही नाम घेतलं की तुम्हाला आनंद. मला सांगा 7 दिवसापासून तुम्ही इथं आनंद घेतायत, याच्या आधी घेतला होता का? म्हणजे तुमचे 365 दिवस आणि हे 7 दिवस काही डिफरंट वाटतोय, काही फरक वाटतोय? बोलत चला ना. माहिती तुम्हाला बोर होतंय पण तरीच बोला. हा बोर होतंय का? नाही ना, मग उत्तर तर द्या. धरून आणल्यासारखं बसले तुम्ही. हा मग मला सांगा 365 दिवसामध्ये 7 दिवस आपले जे आता गेले ते दिवस आणि तुमचे आधीचे दिवस कसे होते? त्या 7 दिवसामध्ये काहीतरी विशेष आनंद तुम्हाला प्राप्त झाला की नाही झाला? कारण का फक्त भगवंताचं चिंतन, भगवंताचं नामस्मरण इथं चालू होतं आणि ते नामस्मरण तुमच्या कानी पडत होतं, कोणी मुखाने म्हणत होतं, म्हणून तुम्हाला खऱ्या अर्थाने खरं समाधान आणि खरा आनंद प्राप्त होत होता. सदा नाम घोष करू हरी कथा, 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 सदा नाम घोष करू हरी कथा. तेरे सदा चित्ता समाधान, तेरे सदा चित्ता
सर्व सुख झालो सर्व अलंकार सर्व सुख झालो सर्व अलंकार सर्व सुख झालो सर्व सुख झालो सर्व अलंकार सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समान चित्ताला समाधान प्राप्त होतं माझ्या भगवान परमात्म्याचं सतत चिंतन केल्यानंतर सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रतः सतत चिंतन केल्यानंतर सतत या मनाला भगवंताचा चाळा लावल्यानंतर खऱ्या अर्थाने चित्ताला समाधानाची प्राप्ती त्या ठिकाणी होत असते. बरं का हो तू खबर आहे आम्हाला समजलं सार काय आहे सार काय आहे भगवंताचं नाम आणि आसार काय आहे हा दळभद्री संसार जो सतत आपल्याला दुःख देत असतो आम्हाला समजलं. पण आता या संसारातून आम्हाला बाहेर पडायचं आहे म्हणजे संसारातून म्हणजे लग्न वगैरे सोडून नये बरं वृत्ती त्या वृत्तीतून आम्हाला बाहेर पडायचं आहे माय बाप हो का हो तू खबर आहे कसं पडायचं आम्ही तू खबर आहे म्हणतात तुम्हाला मी साधन सांगतो ना ऐका नामधरा कंठी मग का हो तू खबर आहे कंठातच का बरं नामस्मरण करायचं ते नाम कंठी का धरायचं कंठी धरेला कृष्णमणी त्या ठिकाणी कंठी हा उल्लेख केलेला आहे कंठातच का धारण करायचं सांगून जाईल कंठ हे भगवान परमात्म्याचं प्रेमाचं स्थान आहे बघा कंठी प्रेम दाटे भगवान परमात्म्याचं नामस्मरण आपण करायला सुरुवात केली काही ना देवाचं चांगलं चिंतन जर ऐकलं ना आपण तुम्हाला अनुभव असेल का माहित नाही पण पहिले आपला कंठ दाटून येतो कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे 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 हृदय प्रगटे राम रूप हृदय प्रगटे राम रूप हृदय प्रगटे राम रूप कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे 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 आपली मुलगी जेव्हा आपल्यापासून दूर जाते तेव्हा आईचा काय दाटून येतो बोलत चला ना कंठ दाटून येतो. मग अनंत जन्मापासून आपला मायबाप आपल्यापासून दूर गेलाय त्याची ना आपली ताटातूट झालेली आहे. आणि जेव्हा आता रक्षाबंधन आहे जेव्हा अनेक दिवसातून आपली लेक जेव्हा माहेरपणाला येते तिला बघितल्यानंतर तुमचा कंठ दाटून येतो. तो कंठ का दाटून येतो कारण तुमच्या प्रेमामध्ये काय होता विरह होता वियोग होता वियोग. आणि वियोगाचा परिणाम असा झाला की तुम्हाला त्या ठिकाणी प्रेम निर्माण झालं. त्या प्रेमाचं म्हणजे रूपांतर कंठात म्हणजे कंठात दाटून आलं आणि त्याचं पुढे जाऊन काय नैनी नीर लोटे ते प्रेमाचे भाव तुमच्या अश्रूच्या माध्यमातून नेत्रातून बाहेर आले. तसं
अनंत जन्मापासून त्या भगवान परमात्म्याची आपली ताटातूट झालेली आहे. आणि जेव्हा कधी आपण त्याचं नामस्मरण करतो तेव्हा काय, या हृदयामध्ये तो स्थित आहे, पण कधी आत डोकून पाहिलंच नाही ना. आपली वृत्ती बहिर्मुख असल्या कारणाने कधी अंतर्मुख होण्याचा प्रश्नच आला नाही. आपण भगवंत देव आपण बाहेर शोधत होतो, पण जर कधी आत डोकून बघितलं असतं तर भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्येच आहे. आणि जेव्हा खऱ्या अर्थाने तुमचा भाव त्या ठिकाणी जागृत होतो ना, तेव्हा तुमच्या कंठ दाटून तुमच्या हृदयातून त्या हृदयामध्ये काय, हृदय प्रगटे राम रूप, तेव्हा हृदयामध्ये भगवान परमात्मा प्रगट. म्हणजे तो आधी नव्हता का, होता, पण त्या ठिकाणी तो जागृत होतो. काय होतो, जागृत होतो. आणि तेच आपल्याला करायचं आहे. म्हणून तुकोबराय असं म्हणतात, नामधरा कंठी, कंठात तुकोबराय धरायला सांगतात. विठ्ठल 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 बरं का हो तुकोबराय, बरं नुसतं कंठात धारण करायचं का, नामस्मरण नुसतं कंठात धारण करायचं का, नाही. तर त्याचं काय करायला सांगितलंय, चिंतन करायला सांगितलंय. का चिंतन करायचं, कारण अनेक जन्माचे संस्कार आपल्या अंतःकरणावर झालेले आहे. कशाचे, षडविकारांचे. काम क्रोध लोभ मद मत्सर ह्या 6 विकारांनी आपल्याला उमजू दिलं. मी ज्ञानेश्वरीमध्ये आपण सांगताना मी सांगून गेली की हा जो क्रोध आहे, हा क्रोध कसा आहे, हा क्रोध आपली सत्सद विवेक बुद्धी नष्ट. क्रोध आल्यानंतर आपल्याला समजत नाही आपण कोणाशी काय बोलतोय, कोणाबद्दल आपण कसं वागतोय हे आपल्याला कळत. आपण त्या क्रोधाच्या भरात, त्या रागाच्या भरात आपण काहीही करतो. म्हणून हा क्रोध कसा आहे, राग येतो ना तुम्हाला, यांना जास्त माहिती तुमचा राग. हा म्हणजे राग कसा आहे, हा षड विकारांपैकी सर्वात मोठा शत्रू आपला आहे. मग या नामाच्या चिंतनाने काय होतात, हे जे संकट आहे, जे शत्रू आहेत ते काय होतात, अहो या कामाने, या क्रोधाने कोणाला सोडलं, तुमचं आमचं जाऊ द्या, देवाला देखील सोडलं. आमचे एकनाथ महाराज येडका प्रकरणामध्ये वर्णन करतात. येडका मदन धडक मारिली शंकरा, नीट लक्ष देऊन ऐका. धडक मारिली शंकरा, केला ब्रह्मेचा मातेरा, इंद्र चंद्राशी दरारा, लाविला जेने, यडका मदन मदन तो केवळ पंचानन, येडका मदन मदन केवळ पंचानन, यडका मदन मदन तो केवळ पंचानन, येडका मदन केवळ पंचानन, केवळ पंचानन, केवळ पंचानन, केवळ पंचानन, केवळ पंचानन, यडका मदन मदन तो केवळ पंचानन, येडका मदन मदन केवळ पंचानन, यडका मदन मदन तो केवळ पंचानन, येडका मदन मदन तो केवळ पंचानन. धडक मारिली नारदा. या कामाने काय केलं, नारद महर्षी बाल ब्रह्मचारी, परंतु या कामाने माझ्या नारद मुलीला देखील सोडलं. धडक मारिली नारदा, केला रावणाचा चेंदा. रावण महातपस्वी होता, भगवत भक्त होता, परंतु अहंकार कामाने त्याला नाडल्यामुळे काय केला, या कामाने त्याचा चेंदा केला. धडक मारिली नारदा,
शेवटी काय झालं? प्राण घेतला. वर हात करा, करा बधार, वर हात करा. हा. यडका मदन मदन तो केवळ पंचानन. बोला. मदन मदन तो केवळ पंचानन. यडका मदन मदन तो केवळ पंचानन. येडका मदन मदन तो केवळ पंचानन. केवळ पंचानन. केवळ पंचानन. केवळ पंचानन. केवळ पंचानन. अरे बोल. मदन मदन तो केवळ पंचानन. येडका मदन मदन तो केवळ पंचानन. यडका मदन मदन तो केवळ पंचानन. येडका मदन मदन तो केवळ पंचानन. म्हणजे या कामाने या क्रोधाने भल्यांना सोडलं नाही, मग तो आपल्याला सोडेल का बरं? नाही सोडणार. मग तुकोबर आहे संत महात्म्यांना माहिती हो, संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले. त्यांनी एकांत बसून या सर्व गोष्टींचं निरीक्षण केलं, परीक्षण केलं. आपण सुटलो, पण आपल्या मागचे जे लेकरं आहेत ना, यांना देखील आपल्या सोबत घेऊन जावं. प्रबोध करुणी संत पार उतरले. आपल्याला या ज्या गोष्टीचा बोध झाला, या संसाराचा बोध झाला ना, तसं माझ्या या अज्ञानी जीवाला, अज्ञानी लेकरांना देखील या संसाराचा बोध व्हावा की हे जे विकार आहेत ना, हे विकारांनी आम्हाला सोडलं नाही. बाबांनो, तुम्हाला कधी सोडतील ते? किती या दुःखामध्ये तुम्ही पडून राहणार, किती हे दुःख तुम्ही सहन करणार? कारण संतांना तुमची दया येते, संत तुम्हाला सावध करण्याचं काम करतात, पण आपण सावध होत नाही. संत आपल्या वारंवार सांगतात, उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. अशा अनेक पद्धतीने माझ्या तुकोबाऱ्यांनी, इतर साधू संतांनी तुम्हाला जागृत करण्याचं, सावध करण्याचं काम केलं. आता जागा रे भाईनो जागा, 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 आता जागा रे भाईनो जागा. झोर निजल्या, झोर निजल्या नाडोडी भागा भागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. वा, आता तरी जागवा. गेला गेला हा नरदेह, मग कैसा भगवंत. मला सांगा, हा देह, हा मनुष्य निधान, हा देह आपल्याला आपल्या हाती आपल्याला मिळालेला आहे, ते सहजासहजी मिळालं नाही. आणि एवढा दुर्लभ असा मनुष्य देह आपल्याला मिळून सुद्धा आपण सावध व्हायचं नाही. सावध होऊनी भजनी लागा, सावध होऊनी भजनी लागा, देव कराते वारी माझा, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझा, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. आता तरी हुशार व्हा, आता तरी शहाणे व्हा. कारण क्षणोक्षणी हाची करावा विचार. प्रत्येक क्षणाला आपल्याला विचार करायचा आहे. तो कशा करता? अभंगाचं दुसरं चरण.
तायाच्या चिंतने निर्भेद संकट तायाच्या चिंतने निर्भेद संकट तायाच्या चिंतने निर्भेद तायाच्या चिंतने निर्भेद तायाच्या चिंतने निर्भेद तायाच्या चिंतने निर्भेद तायाच्या तयाच्या चिंतने निरसेल संकट. आपलं खऱ्या अर्थाने जन्म आणि मृत्यू हे आपलं संकट आहे. तुमच्यावर कर्जाचं डोंगर, कर्जाचं संकट, पोराचं लग्न होत नाहीये, असे अनेक जे प्रापंचिक संकट, हे संकट खरे नव्हे. जे जन्म आणि मृत्यू ह्या दोन चक्रामध्ये आपण अडकलोय ना, वारी वारी जन्म मरणाते वारी, हरी पडलो आता संकटने वारी देवा. या जन्म आणि मृत्यू या वारीमध्ये आम्ही अडकलोय. आणि या वारीतून मरायचे असेल तर पंढरपूरची वारी, त्या पंढरपूरच्या वारीने या वारीची काय होईल, सुटका होईल. पण त्याचं काय करावं लागेल, चिंतन करावं लागेल. करायचं का चिंतन? 2 दिवसांमध्ये साक्षात देवांचेही देव असणारे महादेव आपल्या या ठिकाणी, या परिसरामध्ये, आपल्या मंदिरामध्ये येणार आहेत. म्हणून सर्वांनी एकदा हात वरती करायचे आहेत आणि त्या भगवान परमात्म्याचं चिंतन आपल्याला करायचं आहे. मन मोकळे हात वरती करा. हा विठोबा जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा हरि जय हरि जय विठोबा विठोबा
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई नमः शिवाय नमः शिवाय सर्वांनी चिंतन करायचं, नामस्मरण करायचंय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः त्र्यंबकेश्वरा शिव त्र्यंबकेश्वरा हर हर बोले नमः शिवाय कृष्णेश्वरा शिव कृष्णेश्वरा हर हर बोले नमः शिवाय गोदेश्वरा शिव गोदेश्वरा हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय बोला पार्वती पतये हर हर वा. माझ्या मागे घोषणा करायची. नमः पार्वती पतये हर हर नमः पार्वती पतये नमः पार्वती पतये हर हर विठ्ठल 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 तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भवसिंधू. असंच तुम्ही जर नामस्मरण केलं तर खऱ्या सुखाची प्राप्ती मात्र तुम्हाला होईल. आणि ती साधना करण्याकरता तुम्हाला कोणाकडे जावं लागेल? ज्यांना खऱ्या अर्थाने हा मार्ग देवाकडे जाण्याचा मार्ग ज्ञात आहे अशा तत्वमसी बोधाला प्राप्त झालेल्या सद्गुरूंकडे तुम्हाला जावं लागेल. बघा, माझ्या जेजुरीकर काकांना दृष्टांत झाला की येवल्यामध्ये हे जाईचं मारुती मंदिर होतं. काका काही कारणास्तव या ठिकाणी कामानिमित्त स्थलांतरित झाले, परंतु तरी देखील त्यांची निष्ठा हनुमंतरायांविषयी थोडी सुद्धा ढळली. त्यांना दृष्टांत झाला की तू माझं मंदिर कुठेतरी, तुझ्याकडे तेवढी ताकद आहे, तुझ्याकडे सामर्थ्य आहे. देव कोणालाही दृष्टांत देत, याचे दृष्टांत होतात, सगळ्यांचे दृष्टांत होतात, पण विशेष देवकार्य सत्कार्य करण्याची बुद्धी भगवंत कोणालाही देत
परंतु माझ्या हनुमंतरायांनी माझ्या काकांना दृष्टांत दिला आणि काकांनी तो दृष्टांत नुसता दृष्टांत म्हणून नाही ठेवला, त्याचं काय केलं, कृतीमध्ये रूपांतर केलं आणि एवढं भव्य दिव्य मंदिर त्या ठिकाणी स्थापन केलं. बरं, हे स्थापन करत असताना हा एकलाचा खेळ नाही नव्हे, त्यांनी त्यांची जी संपूर्ण जी काही टीम आहे, खरंच काकांमागे एक निष्ठेने राहणारी ही सगळी टीम आहे. आमचे भाबड काका असतील, आमचे निमसे काका असतील, आमचे गोरख काका असतील, आमचे विजय नाना निकम असतील, संजय नाना असतील, लोंढे काका असतील, हे सर्व जी मंडळी आहे त्यांनी फक्त सांगावं, काका तुम्ही फक्त करा, आम्ही तुमच्या पाठीशी, तुम्ही फक्त लढा, आम्ही तुमच्या सोबत सर्व वानर सेना आहोतच. आणि या सर्वांमुळे एवढं सर्व बघायला आपल्याला शक्य झालं. विठ्ठल बर, दुसरी गोष्ट, खऱ्या अर्थाने यांनी ह्या, आता मी गेल्या 3 वर्षांपासून यांच्या सहवासात आहे, त्याच्या अगोदरही एक निष्ठेने फक्त मारुतीरायाची सेवा करणं हाच यांचा एक धर्म. खऱ्या अर्थाने माझ्या मारुतीरायाला जाईच्या मारुतीरायाला त्यांची एकनिष्ठता, त्यांचा भाव, त्यांची दास्य सेवा ही खरंच अंतःकरणापर्यंत पोहोचली असेल, त्यांच्यापर्यंत पोहोचली असेल. परंतु आता खऱ्या अर्थाने हनुमंतरायांना विचार आला असेल की माझ्या ह्या लेकरांना खऱ्या अर्थाने तुम्हीच हनुमंतर आहेत, तुम्हीच देव आहात याची अनुभूती आणण्याकरता संतांना इथं पाठवावा लागेल. म्हणून हनुमंताच्या रूपामध्ये माझे आबा ह्या ठिकाणी आले. आल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने बघा, देव आणि संत भक्त या तिघांचा त्रिवेणी संगम या ठिकाणी झाला. जास्त काळ नाही, कारण किती वर्ष राहिले याला महत्व नाही, कसे राहिले आणि काय कार्य केलं याला महत्व आहे. 1 वर्षाचा सहवास या संपूर्ण परिसरातील, त्याचप्रमाणे मंदिरातील प्रत्येकांना लाभला. परंतु देव, भक्त आणि संत या तिघांचा त्रिवेणी संगम झाल्यानंतर हे सगळं स्वरूप आपल्याला बघायला मिळालं. विठ्ठल कदाचित आबांनी आपला हा मार्ग दाखवून दिला नसता तर कदाचित एवढा मोठा सोहळा, एवढा आनंद आपल्याला भेटला नसता. पण आपली खरी भक्ती भगवान परमात्म्याला त्या मारुतीरायाच्या चरणाजवळ आहे, चरणापर्यंत पोहोचली, त्यांच्या अंतःकरणापर्यंत पोहोचली. म्हणून हनुमंतरायाने आपल्याला हा जो सुखाचा क्षण आहे, सुखाचा सोहळा आहे, तो अनुभवायला दिला. विठ्ठल आपण कुठे होतो? तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू. त्या नामस्मरणाने एका कुळाचं नाही तर अनंत जन्माचं तुमचं जे काही पाप आहे तेही नष्ट होईल. जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम. बरं, हे नामस्मरण करत असताना हा षडविकार तुम्हाला, हे जे अज्ञान नाहीसं करायचं आहे, शिवतत्व तुम्हाला जाणून घ्यायचं आहे, शिवाची प्राप्ती करून घ्यायची आहे. नवे तर जीवाचं रूपांतर तुम्हाला शिवात करायचं आहे. इतकंही खरं झालं, परंतु ह्या देहातच राहून तुम्हाला त्याची प्राप्ती होऊ शकतेच. हेच अभंगाचं 3रं चरण. जन्मनिया वाचे स्मरे राम, जन्मनिया वाचे स्मरे राम, जन्मनिया वाचे स्मरे राम, धरी हाची हरि हाची नेम आहरणी, दयाच्या चित्ताने निर्सेन संकट, दयाच्या चित्ताने निर्सेन संकट. धरि हाची नेम आहरणी, धरि हाची नेम आहरणी, दयाचा चित्त
निर्जल संकट निर्जल संकट जन्मोनिया कुळी वाचेस मरे राम धरी हाची नेम अहर्निशी सतत नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी जो नित्य नेमाने बरं का म्हणजे आता शिवलिंग या ठिकाणी स्थापन झाल्यानंतर तुम्ही फक्त दर सोमवारीला पाणी घालणार इतर दिवशी नाही का तर नाही सतत तुम्ही जर त्याची चिंतन केलं त्याची पूजा अर्चा केली ती कशी करायची आहे नित्य नेमाने करायची आहे तरच खऱ्या अर्थाने तुमचा उद्धार नवे नवे तर भोलेनाथांची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार आता एवढं जेजूरकर काका एवढं मोठं तुमच्यासाठी भगवान परमात्मा डायरेक्ट इथं आणतात ते स्थापन करतात ते मग आपलं काम काय फक्त रोज यायचं आणि त्याची मनोभावी काय करायची पूजा अर्चा करायची म्हणून काय म्हणतात तुकोबर आहे जन्मोनिया कुळी या देहात जन्माला आलेत ना पण भगवंताची प्राप्ती करत असताना त्याची चिंतन परमार्थ करत असताना त्या परमार्थामध्ये सातत्य असलं पाहिजे नित्य नेम असला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने तुम्हाला देवाची प्राप्ती होईल विठ्ठल नवे नवे तर आपले अनंत जन्म आहेत जे आपले म्हणतात ना दोन कुळांचं लेकीने जर त्या ठिकाणी जर ती सुखाने जर नांदली तिने जर चांगला संसार केला तर आपण काय म्हणतो ती दोन्ही कुळांचा काय करते उद्धार करते परंतु भगवंताचं नाम एवढं श्रेष्ठ आहे की त्याच्या चिंतनाने आपले कोटी कुळ काय होतात तुका मने कोटी कोणे दे पुनीत तुका मने कोटी कोणे दे पुनीत तुका मने कोटी कोणी दे पुनीता तुका मने कोटी कोणी दे पुनीता भावे गाता गीतला भावे गाता विठोबा तयाच्या चिंताने निर्जल संकट तयाच्या चिंताने निर्जल संकट भावी गीता विठोबाची भावी गीता विठोबाची तयाच्या चिंताने निर्जल संकट तयाच्या चिंताने निर्जल संकट तरा दुर्घात भवसिंधु बाबा सिंधु हे बाबा बाबा सिंधु राल दुर्गटा दुर्गा भवसत भवसत
तरा ऐका ना, प्रत्येकाला जायचंय की नाही? प्रत्येकाला जायचंय, जो आला त्याला जायचंच आहे. मग ऐका ना माझ्या संतांचं, ऐका ना माझ्या तुकोबरायांचं. तुकोबराय सांगतात आहे ना, माणसाला हा मनुष्य देह जेव्हा जन्माला आला त्याचं मरण त्या ठिकाणी निश्चित केलं गेलं. ज्या दिवशी तो जन्माला आला त्या दिवशी त्याचं मृत्यूची जी डेट आहे ती पण फिक्स झालेली आहे. म्हणजे प्रत्येकाला जायचं, प्रत्येकाला जायचं. एक दिवशी काय झालं, एके ठिकाणी कीर्तनाला गेली आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर मी सगळ्यांना सांगत होती की प्रत्येकाला जायचं. तसं त्या गावातही सांगितलं की या गावातील प्रत्येकांना जायचं. नव्हे तर या गावातील, जरा कठोर भाषेत बोलली, या गावातील सर्व लोक मरणार असं म्हटले बरं का मी. ते जरा त्यांना ऐकायला कडू, ऐकायला जरा जड वाटतं. मग त्यांना जरा राग आला की ताई डायरेक्ट कसं काय बोलता की या गावातील लोक सर्वांचे चेहरे तुमच्यासारखे गंभीर झाले नव्हते. तुम्ही फ्रेश आहे, तुम्हाला मरणाची भीतीच नाही हो. परंतु त्या गावातल्या लोकांना मरण्याची भीती, त्यांनी चेहरे असे गंभीर केले. मी म्हटलं एवढे गंभीर झाले. आणि त्या सर्व समाजामध्ये एक कोपऱ्यात आजी बसली होती आणि ती आजी मात्र हसत, बरं का गिरिजादा, ती आजी मात्र हसत होती. मी विचार केला, समाजाला मी डायरेक्ट बोलली की या गावातील सर्व लोक मरणार, सर्व लोक गंभीर झाले, परंतु ती आजी मात्र हसते. बाबा काहीतरी साधना मात्र आजी काहीतरी करत असेल बरं का. म्हणून मला त्या ठिकाणी कुतूहल निर्माण झालं. कीर्तन झाल्यानंतर मी आजीजवळ जाईल, आजीला विचारेल की आजी अशी कोणती साधना करतात की तुम्हाला प्रत्यक्षात मरणाची भीती गेली. माझ्या मनामध्ये तो कुतूहल निर्माण झालं. कीर्तन वगैरे संपल्यानंतर सगळे दर्शन घ्यायला लागले. दर्शन घेतल्यानंतर मी आजीकडेच पाहते की आजी आत्ता येतील, नंतर येतील, परंतु आजी काही आल्या नाही. म्हणून मी आजीजवळ गेली. मला म्हणजे हे वाटलं, विशेष वाटलं की आजींना डायरेक्ट आनंद त्या ठिकाणी झाला. म्हणून ते कुतूहल, तो प्रश्न मला निर्माण झाला. मी आजीकडे गेले, आजीला सांगितलं, आजी मी कीर्तनामध्ये सांगत होती की ह्या गावातले सर्व लोक मरणार, पण तुम्ही हसत होते. आजी तुम्ही असं कोणती साधना करतात, कोणतं चिंतन तुम्ही करतात, कोणते गुरु तुम्ही नेमकं केले आहेत, मला जरा सांगणार का? आजी बोलले, हे साधना, हे चिंतन याचा आणि माझा दूरचा काही संबंध. मग आजी नेमकं तुम्ही हसल्या का बरं? आजी म्हणे की तू काय बोलली बाई? म्हटलं काय? म्हणे या गावाचे लोक सर्व मरणार, मी या गावची विठ्ठल. तुम्ही या गावचे राहो की त्या गावचे राहो, पण मनुष्य देहरूपी गावाचे तुम्ही आहात. म्हणून जसा हा नरदेह आपल्याला भगवंताने दिला आहे तसा तो आपल्याकडून घेणार आहे. त्यांनी हा नरदेह कशा करता दिलेला आहे? प्रपंच करण्याकरता दिलेला. प्रपंच करा, परंतु प्रपंच करतात काय? संसारी असावे, असोनी नसावे. संसार करा, परंतु चित्त मात्र त्या भगवान परमात्म्याकडे केंद्रित करा. एवढं जरी या कीर्तनामधून तुम्ही ज्ञानामृत घेतलं तरी पण या सप्त्याचं सार्थक झाल्याशिवाय राहणार. जास्त काही लोड घ्यायचा, फक्त दिवसातून 10 मिनिटं का होईना त्या परमात्म्याचं चिंतन करायचं, नामस्मरण करायचं. तुमच्या जीवनामध्ये तुमच्या दिवसभर ज्याही काही टेन्शन असेल, ज्याही काही घडामोडी असतील, ज्याच्याने तुम्हाला मनस्ताप होत असेल ना, फक्त 10 मिनिटं चिंतन जरी केलं तरीही तुम्हाला त्याच्याकडे तुमचं दुःख सांगायची गरज नाही. कारण काय, आता काय सध्या काय झालं माहिती का? रडून विचारता आणि हसून
पाठीमागे खंजीर खूप असणारे कलियुगामध्ये लय जन्माला आलेले राक्षस आहे. त्याच्यामुळे आपलं दुःख इतरांना सांगण्यापेक्षा देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख. देवाला तुमचं सुख दुःख सांगा, कारण तोच या जगाच्या पाठीवर असा परमात्मा आहे, तोच तुमच्या संकटाचं निरसन करू शकेल. अन्यथा हे जे आहेत ना तुमचे नातेवाईक, जे तुमचे कधीही नव्हते कधी नसणार आहेत, असे हे नातेवाईक तुमचं कधीही दुःख निवारण करू शकत नाही. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, आपलं दुःख हे वाटण्यापेक्षा ते मनात ठेवा, मनाची तयारी होऊन जाऊ द्या. एकदा का मनाला तुमचा पश्चाताप आला, कारण पश्चातापाने खऱ्या अर्थाने तुमच्या पापाची काय होती, पाप त्याचं क्षालन होतं आणि खऱ्या अर्थाने भगवंताच्या नामाचं किंवा त्याची गोडी आपल्याला लागते. कारण संसारातून कंटाळलेलेच लोक खऱ्या अर्थाने परमात्म्याला म्हणजे खऱ्या अर्थाने पारमार्थ करायला लागतात. म्हणून हा देवाने हा प्रपंच आपल्याला लावून दिलेला आहे. हा प्रपंचातून खऱ्या अर्थाने त्याची ओळख आपल्याला करून घ्यायची. इतकं सोपं हा परमार्थ, अवघड काहीच नाही. कर्मकांडामुळे तर मुळेच अडकू. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की परमात्मा कोण आहोत, परमात्मा कोण आहे, आपण आहोत. आणि आपणच परमात्मा आहोत ह्या विचाराने आपण सतत अनुसंधान केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे आणि आपल्या जीवनाचा खऱ्या अर्थाने उद्धार करून घेतला पाहिजे. एवढंच या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करेल. विठ्ठल या ठिकाणी यथामती यथा अवकाश माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे या पवित्र अशा नारदाच्या गादीवरून जे सद्गुरूंनी, ज्या हनुमंतरायांनी या ठिकाणी सुचवण्याचा प्रयत्न केला, त्या पद्धतीने मी हा अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. काही तुमचं या कीर्तनामधून बोलताना जर काही मन दुखावलं गेलं असेल, तुमच्या मनापासून या ठिकाणी मी माफी मागते. असं मी कधीच म्हणणार, तुमची माफी मागून मला काय करायचंय, राग आला तरी चालेल, परंतु त्या गोष्टीचा विचार करा आणि खऱ्या अर्थाने आपलं जीवन एका चांगल्या मार्गाने, चांगल्या दिशेने लावून आणि आपल्या जीवनाचा उद्धार आणि कल्याण करून घ्या. एवढंच या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करेल. झालेली सेवा माझे सद्गुरू भगवान माऊली असतील, महारू बाबा असतील, हनुमंतराय, पंढरीश भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करते. तुम्हा सर्व माय बापांच्या चरणी अर्पण करते. झालेली सेवा इथेच. निवृत्ती